जर तुम्ही देखील तुमच्या केसांवरती वेगवेगळे तेल, शॅम्पू, सिरम, महागडे प्रोडक्ट्स आणि होम रेमेडीज वापरून पूर्णपणे थकलेले असाल, पण तरीही केसांमध्ये काहीच फरक जाणवत नसेल, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप जास्त स्पेशल असणार आहे. कारण आज मी तुम्हाला अशी एक जबरदस्त आणि पूर्णपणे नैसर्गिक होम रेमेडी सांगणार आहे, जी तुमच्या केसांना इतकं सुंदर बनवेल की तुम्ही स्वतःच आरशात बघून आश्चर्यचकित व्हाल. आजकाल प्रत्येकाला केसांशी संबंधित काही ना काही समस्या असतेच. कोणाचे केस खूप जास्त गळतात, कोणाचे केस वाढतच नाहीत, तर कोणाचे केस खूप जास्त ड्राय आणि फ्रिझी असतात, तर काहींचे केस वेळे अगोदरच पांढरे व्हायला देखील सुरुवात होते. आणि म्हणूनच आज मी तुम्हाला अशी एक रेमेडी सांगणार आहे, जी पूर्णपणे आयुर्वेदिक आहे, नैसर्गिक आहे आणि याचे कोणतेही साईड इफेक्ट आपल्या केसांवरती होणार नाहीत. ही रेमेडी बनवायला देखील खूप जास्त सोपी आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावामधून किंवा मग कोणत्या शहरामधून पाहत आहात मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. चला तर मग आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर रेमेडी बनवण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला इथं जास्वंदांच्या फुलांचा वापर करायचा आहे. कारण जास्वंद ही आपल्या केसांसाठी आयुर्वेदामध्ये एक अमृत मानलं जातं. कारण ही केसांच्या जवळजवळ प्रत्येक समस्येवरती काम करते. तुम्ही 5 ते 10 एवढी जास्वंदाची फुलं नक्की वापरू शकता. आणि माझ्याकडे फक्त 2च जास्वंदाची फुलं होती, त्यामुळे मी फक्त 2च फुलांचा वापर करणार आहे. आणि जर तुमच्याकडे जास्त प्रमाणात असतील तर तुम्ही जास्त देखील नक्की वापरू शकता. त्यानंतर आपल्याला एक स्टीलचं भांडं घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, ॲल्युमिनियमच्या भांड्याचा वापर आपली ही रेमेडी बनवण्यासाठी अजिबात करायचा नाहीये. आणि बघा, जर तुमच्याकडे कमी प्रमाणामध्ये जास्वंदाची फुलं असतील तर तुम्ही याच्यासोबतच जास्वंदाच्या पानांचा वापर देखील नक्कीच करू शकता. मी देखील माझ्याकडे फक्त 2च फुलं आहेत, त्यामुळे यासोबतच मी जास्वंदाच्या पानांचा देखील वापर करणार आहे. जर तुम्हाला जास्वंदाची फुलं कुठंच मिळत नसतील किंवा मग जास्वंदाची पानं देखील मिळत नसतील, तर तुम्ही जास्वंदाच्या पावडरचा देखील ही रेमेडी बनवण्यासाठी नक्कीच वापर करू शकतात. आणि खरं सांगायचं झालं तर जास्वंदाची पानं आणि सोबतच जास्वंदाची फुलं देखील आपल्या केसांसाठी खूप जास्त पॉवरफुल मानली जातात. कारण याचे आपल्या केसांना खूप सारे फायदे होत असतात. जास्वंदीमुळे आपल्या केसांना नैसर्गिक मॉइश्चर मिळतं, ज्यामुळे आपले केस खूप जास्त सिल्की, स्मूथ आणि शायनी होतात. जर तुमचे केस खूप जास्त ड्राय झालेले असतील, सतत गुंतत असतील किंवा मग फ्रिझी राहत असतील, तर तुम्ही ही रेमेडी तुमच्या केसांवरती फक्त एकदा ट्राय करून बघा. तुम्हाला अप्रतिम असे रिझल्ट तुमच्या केसांवरती पाहायला मिळतील. तुम्ही इथं बघू शकता, मी 2 जास्वंदाची फुलं आणि त्यासोबतच 5 ते 6 एवढी जास्वंदाची पानं याच्यामध्ये ऍड केलेली आहेत. आता तुम्ही तुमच्या केसांच्या लेंथनुसार याचं प्रमाण कमी जास्त देखील नक्कीच करू शकता. त्यानंतर आपण याच्यामध्ये मेथी दाण्यांचा देखील वापर करणार आहोत. कारण मेथी आपल्या केसांसाठी एखाद्या अमृतासारखं काम करत असते. यामध्ये निकोटिक ऍसिड आणि प्रोटीन भरपूर प्रमाणात असतात, ज्यामुळे आपली केस गळती कमी होते. आणि जर का तुम्हाला डॅन्ड्रफची वगैरे समस्या असेल तर ती देखील हळूहळू कमी होण्यासाठी मदत होत असते. साधारणतः एक मोठा चमचा एवढी मेथी आपल्याला या रेमेडीमध्ये वापरायची आहे. आणि मेथी आपल्या केसांच्या वाढीसाठी देखील मदत करते. जर एखाद्या व्यक्तीला टक्कल पडलेलं असेल आणि त्या व्यक्तीने सतत 1 ते 2 महिना मेथीचा वापर केला, तर त्यांच्या डोक्यावरती नवीन छोटे छोटे केस उगवायला देखील सुरुवात होईल. आता आपल्याला या सगळ्या मिश्रणामध्ये साधारणतः 1 ग्लास एवढं फिल्टर केलेलं पाणी देखील ऍड करायचं आहे. लक्षात ठेवा, आपल्याला याच्यामध्ये फक्त फिल्टर केलेल्या पाण्याचाच वापर करायचा आहे. बोरिंगच्या पाण्याचा किंवा मग खाऱ्या पाण्याचा वापर तुम्ही आपली ही रेमेडी बनवण्यासाठी अजिबात करू नका. नाहीतर तुम्हाला हवे तसे रिझल्ट तुमच्या केसांवरती अजिबात मिळणार नाहीत. आणि हे तयार झालेलं मिश्रण तुम्हाला अर्धा तास किंवा मग 1 तास असंच भिजवत ठेवायचं आहे. किंवा मग तुमच्याकडे जर टाइम नसेल तर तुम्ही लगेच देखील नक्कीच वापरू शकता. पण जर तुम्ही हे भिजत ठेवलं तर जास्वंद आणि मेथी दाण्यामधील सगळे काही न्यूट्रिएंट्स पाण्यामध्ये उतरतात आणि आपलं जे काही सिरम तयार होणार आहे ते अधिक जास्त पॉवरफुल बनण्यासाठी हेल्प होत असते. बघा, जर तुम्हाला आणखी चांगले रिझल्ट जर तुमच्या केसांवरती हवे असतील तर तुम्ही हे मिश्रण रात्रभर देखील नक्कीच भिजत ठेवू शकता. त्यानंतर गॅसची फ्लेम ऑन करा आणि आपलं सगळं काही मिश्रण गॅसवरती ठेवून द्या. आता तुम्हाला हे सगळं काही मिश्रण अगदी लो फ्लेमवरती व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे. लक्षात ठेवायचं, तुम्ही जेवढं हे हळूहळू बनवाल तेवढं चांगलं आणि इफेक्टिव्ह सिरम तुमचं इथं रेडी होणार आहे. तुम्ही जितक्या हळूहळू हे मिश्रण शिजवाल आणि तितक्याच चांगल्या प्रकारे जास्वंदाच्या पानांमधील, जास्वंदाच्या फुलांमधील आणि सोबतच मेथी दाण्यामधील प्रोटीन आपल्या पाण्यामध्ये उतरण्यास सुरुवात होईल, ज्यामुळे आपल्या केसांची ग्रोथ देखील खूप जास्त वेगाने होण्यासाठी सुरुवात होणार आहे. तुम्ही इथं बघाल की आपलं साधं पाणी देखील हळूहळू जेलसारखं व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि हेच जेल आपल्या केसांना नैसर्गिकरित्या स्मूथनेस देण्यासाठी हेल्प करणार आहे. बाजारात मिळणारे बरेच हेअर मास्क आणि सिरम अशाच प्रकारचा इफेक्ट देण्याचा दावा करतात, पण त्यामध्ये मात्र केमिकल्स असतात. आणि इथे आपण पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने तोच इफेक्ट आपल्या केसांवरती मिळवणार आहोत. आता हे सगळं काही मिश्रण अगदी 5 ते 10 मिनिटांसाठी व्यवस्थित असं उकळवून घ्या आणि त्यानंतर आपलं सगळं काही सिरम इथं रेडी होणार आहे. सिरम रेडी झाल्याच्या नंतर तुम्हाला गॅसची फ्लेम पूर्णपणे बंद करायची आहे. लक्षात ठेवा, हाय फ्लेमवरती सिरम
सिरम अजिबात बनवू नका, नाहीतर तुमच्या केसांवरती तुम्हाला हवा तसा इफेक्ट अजिबात भेटणार नाही। त्यामुळे अगदी लो फ्लेमवरती किंवा मग मीडियम फ्लेमवरती सगळं काही मिश्रण व्यवस्थित असं तयार करून घ्या आणि त्यानंतर गॅसची फ्लेम ऑफ करा। गॅस बंद केल्याच्या नंतर आपलं सगळं काही मिश्रण अगदी 10 ते 12 मिनिटांसाठी थंड करून घ्या आणि त्यानंतर एखाद्या स्ट्रेनरच्या साहाय्याने किंवा मग कॉटनच्या कापडाच्या साहाय्याने व्यवस्थित गाळून घ्या। लक्षात ठेवा, गरम असताना सिरम किंवा मग कोणतीही गोष्ट केसांवरती अप्लाय करू नका। असं केल्यामुळे तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये हेअरफॉल होऊ शकतो आणि केस अगदी ड्राय, रफ आणि फ्रिझी देखील होऊ शकतात। त्यामुळे कोणताही पदार्थ किंवा मग कोणताही घटक तुम्हाला केसांवरती अप्लाय करायचा असेल तेव्हा पूर्णपणे थंड करून घ्या आणि त्यानंतरच केसांवरती अप्लाय करा। बघा, इथं शिल्लक राहिलेले जे काही मेथी दाणे आहेत आणि जास्वंदाची पानं आहेत ती सगळी काही आपल्याला मिक्सरच्या ग्राइंडरमध्ये बारीक करून घ्यायची आहेत आणि त्याचा हेअर मास्क तयार करायचा आहे। तयार झालेला हेअर मास्क तुम्ही केसांवरती अप्लाय करू शकता किंवा मग जे काही आपलं टोनर आहे ते देखील फक्त वापरू शकता। आता हे टोनर अगदी 100% आपलं रेडी झालेलं आहे आणि हे तुम्ही असं देखील तुमच्या केसांवरती नक्कीच अप्लाय करू शकता। पण जर का तुम्हाला तुमच्या स्कॅल्पमध्ये कोंड्याची समस्या असेल किंवा मग तुमचं स्कॅल्प खूप जास्त ऑइली असेल तर आपल्याला याच्यामध्ये साधारणतः अर्ध्या लिंबाचा रस देखील ऍड करायचा आहे, कारण लिंबामध्ये सायट्रिक ऍसिड असतं आणि ज्यामुळे आपल्या केसांमधील कोंडा कमी होण्यासाठी हेल्प होते। सोबतच जर तुम्हाला केसांमध्ये इचिंगची वगैरे समस्या असेल ना तर ती देखील हळूहळू कमी होते। बघा, लिंबू ऍड केल्याच्या नंतर सगळं काही मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्या आणि तुम्ही इथं पाहू शकता की लिंबाचा रस ऍड केल्याच्या नंतर आपल्या सिरमचा कलर देखील हळूहळू चेंज झालेला आहे आणि हे सिरम आपल्या केसांवरती अगदी इफेक्टिव्हरित्या काम देखील करणार आहे। आता लिंबाचा रस ऍड केल्याच्या नंतर तुम्हाला याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाचा घटक ऍड करायचा आहे जो की आपल्या केसांवरती अगदी वरदानासारखं काम करणार आहे। बघा, आपण इथं व्हिटॅमिन ईचं कॅप्सूल आपल्या या रेमेडीमध्ये वापरणार आहेत। ज्या लोकांना स्प्लिट एंडची किंवा मग ड्राय आणि फ्रिझी हेअरची समस्या असेल त्या लोकांनी व्हिटॅमिन ईचं कॅप्सूल आपल्या या रेमेडीमध्ये नक्की वापरा आणि जर का तुमच्याकडे व्हिटॅमिन ईचं कॅप्सूल अवेलेबल नसेल तर मला कमेंट करून नक्की सांगा, मी त्यावरती देखील तुम्हाला दुसरं एखादं सोल्युशन नक्की सजेस्ट करेल। बघा, व्हिटॅमिन ईचं कॅप्सूल जेव्हा आपण या रेमेडीमध्ये ऍड करतो तेव्हा आपले केस अगदी सिल्की, सॉफ्ट आणि शायनी बनण्यासाठी हेल्प होते आणि जर तुमचे केस वेळे अगोदरच पांढरे होत असतील आणि तेच केस काळे करण्यासाठी तुम्ही केमिकलयुक्त हेअर डाय वापरत असाल ज्यामुळे तुमच्या केसांची मुळं अगदी कमकुवत झाली असतील तर तुम्ही व्हिटॅमिन ईचं कॅप्सूल आपल्या या रेमेडीमध्ये एकदा नक्की ट्राय करून बघा। यामुळे तुमचे केस अगदी पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने काळे, दाट आणि लांब होण्यासाठी मदत होईल। त्यानंतर आपल्याला सगळं काही मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। अगदी 1 ते 2 मिनिटं व्यवस्थित असं मिसळल्यानंतर तुमचं आयुर्वेदिक असं हेअर ग्रोथ सिरम इथं रेडी होणार आहे। आणि आता हे तयार झालेलं सिरम केसांवरती कशा प्रकारे अप्लाय करायचं हे पाहणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे। तर सर्वात अगोदर आपल्याला हे जे सिरम आहे ते केसांच्या मुळांवरती अप्लाय करायचे आणि 5 ते 10 मिनिटं हलक्या हाताने मसाज करायचा आहे। असं केल्यामुळे हे सगळं काही सिरम आपल्या हेअर फॉलिकल्समध्ये जातं आणि हेअर फॉलिकल्स अगदी स्ट्रॉंग होण्यासाठी हेल्प होत असते आणि त्यानंतर आपल्याला हे सिरम केसांच्या संपूर्ण लेंथवरती देखील अप्लाय करायचं आहे आणि सिरम अप्लाय केल्याच्या नंतर 2 तास केसांमध्ये असंच ठेवा आणि त्यानंतर 2 तासांनी तुम्ही हेअर वॉश करू शकता। हेअर वॉश करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, शॅम्पू डायरेक्ट आपल्याला स्कॅल्पवरती किंवा मग केसांवरती अजिबात अप्लाय करायचा नाहीये, कारण बघा 100 पैकी जवळजवळ 80% लोकांना हेच माहित नसतं की नक्की शॅम्पू कशा पद्धतीने करायचा आणि त्यामुळेच त्यांना खूप जास्त प्रमाणात हेअरफॉलची समस्या देखील जाणवत असते। तर शॅम्पू करताना तुम्हाला शॅम्पू थोड्याशा पाण्यामध्ये डायल्यूट करायचा आहे आणि त्यानंतरच केसांवरती अप्लाय करायचा आहे। आपली ही रेमेडी जर आठवड्यातून फक्त 2 वेळा सलग 2 ते 3 महिने जर तुम्ही तुमच्या केसांवरती अप्लाय करून बघितली तर तुमच्या केसांच्या सगळ्या समस्या हळूहळू कमी होतील। चला तर मग तुम्ही देखील नक्की ट्राय करा आणि जे काही रिझल्ट भेटतील ते माझ्यासोबत कमेंटमध्ये शेअर करायला विसरू नका। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया, भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। बाय बाय।